नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. मुलाच्या बड्डेला मी केक बनवला होता. म्हणलं रेसिपी तुमच्या संग शेअर करावा. 1 वाटी मी मैदा घेतलाय बघा. अर्धी वाटी रवा घेतलाय. अर्धा कप मी कोको पावडर घेतले. कोको पावडर, रवा आणि मैदा आपण मिक्स करून घेऊया. ही रेसिपी पहिलीच आहे. 28 तारखे दिवशी मी बनवली होती. 28 तारखेला बड्डे होता, तर म्हणलं तुमच्या संग शेअर करावा. पावन कप मी तेल घेतले. सूर्यफुलाचं तेल तुम्ही चांगलंच वापरा. तर तुरटी फुरटी मी संत्र्याच्या ज्यूसमध्ये शिजवून घेतले, साखर टाकून 1 वाटी. म्हणजे साखर मी बारीक करून घेतलेली नाही, तर साखरच ज्यूसमध्ये टाकून मी शिजवून घेतल्यामुळे इगरल्या साखर आपली. सर्व घालून मिक्स करूया आपण. आता अर्धा ग्लास दूध घेतले, लागेल तेवढं आपलं दूध वापरणार आहे, थोडं थोडं करून. आज आपण चॉकलेट केक बनवते. एकदम दूध वापरायचं नाही. दूध एकदम ओतलं तर पातळ बेटर होईल, म्हणून थोडं थोडं वापरायचं आपल्याला. खूप टेस्टी केक होते बघा. एकसारखं फिरवत राहायचं. बेटर अशा पद्धतीने झाले घट्ट आहे. अजून थोडंसं पातळ करूया आपण. पातळ करून आपण झाकून ठेवणार आहे 10 मिनटं. 10 मिनटं झाले ते. आता रवा आपला फुललाय चांगला. चवीपुरतं मीठ घालूया, थोडंसं घालायचं. 2 थेंब आपण इनोसं घातलाय. बेकिंग सोडा घातला, बेकिंग पावडर घातले 1 चमचा, आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा घातलाय. आणि दूध घालूया त्याच्यावर आणि मिक्स करून घेऊया. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातल्यावर आपलं बेटर हलकं फुलकं होते बघा. एकसारखं फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीनं आता कुकरचा डबा मी घेतलाय बघा. त्यालाच मी तेल लावून बटर पेपर लावून ठेवलाय. ही पटकन ओतून घ्यायचं. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातलेल्या वेळ मिश्रण ठेवायचं नाही. पूर्वच तयारी करून घ्यायची डब्याची. सर्व मिश्रण आपण घालूया. आता डबा थोडासा टप करून घ्यायचा, म्हणजे हवा भरलेली निघून जाते. आता तुरटी फुरटी घालूया आपण. थोडंसं मी मैदा लावून तुरटी फुरटी घेतले. तळाला जाऊन बसते एक जागीच. इकडं टोप ठेवला आपण. टोपात केक बनवतोय. मीठ घालून ठेवले मी 10 मिनटं गरम व्हायला. आता डबा अगदीच आळूस ठेवायचा. वर ताट झाकून एक जड साहित्य ठेवायचं. 30 मिनटं आपण नंतर उघडणार आहे. तर 30 मिनटं झाली ती. केक आपला तयार झाला आहे बघा. आणि झाकून ठेवायचं असं कॉटनचा कपडा टाकून. फुगून वर आला, टम्मा आला आहे बघा. मी ही केक काय अजून कट केला नाही, असाच ठेवला होता. बड्डेच्या टायमाला संध्याकाळी कट करायचा म्हणून. संध्याकाळी आम्ही ही केक कट केला, डब्यातनं बाहेर काढून ठेवला. मी सकाळचाही बनवला होता केक. केक कट केलेला तुम्हाला काय असं व्हिडिओ मी त्याचा काढला नव्हता. नुसता केक बनवलेला काढला आहे. अशा पद्धतीने आपला केक, चॉकलेट केक तयार झाला आहे बघा. तुम्ही पण बड्डे ही असला काय तर कार्यक्रमाचा तुम्ही असं बनवू शकता साध्या सोप्या पद्धतीने. मस्त झालं ना बघा. अगदीच पोकळ